नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. यापूर्वीच्या भागामध्ये आपण डिजिटल सातबारा कसा पाहावा आणि डिजिटल सातबाराच्या संदर्भात संकेतस्थळावरती शासनाने ई महाभूमीच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा कार्यक्रमामध्ये निरनिराळे भूमी अभिलेख आणि अधिकार अभिलेख कशा पद्धतीने शेतकऱ्यांसाठी आणि जनतेसाठी खुले केले आहेत याबाबतची माहिती पाहिली होती. आणि त्यावेळी आपण अशी चर्चा केली होती की आपण एकेका मुद्द्यांवरती एक एक व्हिडिओ आपण करूया. त्यानंतर अनेक व्ह्युअर्सकडून कॉमेंट्स आले की प्रथम सातबारा कसा वाचायचा हे आम्हाला समजावून सांगा. आणि म्हणून आजच्या भागामध्ये आपण सातबारा नेमका कसा वाचायचा हे आपण चर्चा करणार आहोत. ई महाभूमी जो प्रकल्प आहे त्याचं संकेतस्थळ यापूर्वी पण आपल्याला सांगण्यात आलं आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील ते देण्यात येत आहे. आपण जरूर या शासनाच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या, आपण ते पहा. यापूर्वी मी असं सांगितलं होतं की राज्याचे जे समन्वयक आहेत रामदास जगताप, त्यांचा देखील ब्लॉग आहे, त्यांचे देखील व्हिडिओ आहेत, तेही आपण पहा. म्हणजे हे मुद्दे अधिक आपल्याला स्पष्ट होतील. आपल्यासमोर जो दिसतो आहे तो हा ई महाभूमीचा जो आता सुधारित सातबारा आहे की ज्याच्यामध्ये काही रकाने वाढवले आहेत आणि जास्तीत जास्त लोकांची सोय होईल याचा प्रयत्न यामध्ये करण्यात आलेला आहे. हा सातबारा आपण पहा. आता या सातबाराचा जेव्हा आपण वाचायला घेतो लोकांना तो समजत नाही, कारण त्यामध्ये नेमकं काय समजून घ्यायचं आणि सातबारा इतका महत्त्वाचा का आहे याविषयी लोकांच्या मनामध्ये खूप खूप संभ्रम आहेत. आपण प्रथम लक्षात ठेवलं पाहिजे की सातबारा हे काही टायटलचं अंतिम असं दस्त नाही आहे. आपल्या देशामध्ये दुर्दैवानं अजूनही लँड टायटलिंगचा कायदा अस्तित्वात नाही. सातबारा किंवा फेरफार किंवा महसुली अभिलेखातल्या ज्या म्हणून नोंदी टायटलच्या नोंदी मानल्या जातात त्या अंतिमतः टायटल असत नाहीत. मात्र त्या जोपर्यंत चुकीच्या आहेत असं सिद्ध होत नाही तोपर्यंत त्या बरोबर आणि वैध आहेत असं मानलं जातं. यालाच आपण प्रिझम्प्टिव्ह टायटल किंवा मानीव टायटल असं समजतो. म्हणून खरेदी खत, गहाण खत किंवा ॲग्रीमेंट, त्या खरेदी खताच्या आधारे झालेला फेरफार आणि त्या फेरफारच्या आधारे झालेली सातबारातली नोंद, हे तीन एकत्र डॉक्युमेंट पाहिले की आपण समजतो की जमिनीच्या संदर्भात हे महत्त्वाचे टायटलचे डॉक्युमेंट आहे आणि ते खरं आहे. आजच्या तारखेला जेव्हा आपल्याकडं कोणताच पुरावा नसतो उपलब्ध तेव्हा सातबारा, खरेदी खत आणि फेरफार हेच टायटलचे डॉक्युमेंट असतात. आणि जोपर्यंत लँड टायटलिंगचा कायदा आणि लँड टायटलिंगचं सर्टिफिकेट अस्तित्वात येत नाही तोपर्यंत हे असंच चालू राहणार. जरी हे प्रिझम्प्टिव्ह असलं तरी लोकव्यवहारामध्ये याला टायटलचे डॉक्युमेंट असं म्हणतात. आणि म्हणून सातबारा हा अत्यंत महत्त्वाचा अधिकार अभिलेखाचा एक दस्त आहे. त्यामध्ये जमिनीच्या क्षेत्राच्या, आकाराच्या आणि भोगवट्याच्या आणि इतर हक्काच्या नोंदी केल्या जातात. आपण जर पाहिला सातबारा समोर, आपण मागच्या स्लाईडमध्ये असं पाहिलं आहे, हा पहा, हा आपण पहिला भाग, हा जो मथळ्याचा भाग आहे, हा मथळ्याचा भाग आपण प्रथम चर्चा करू आणि मग टप्प्याटप्प्याने. हा आहे मथळा. या ठिकाणी क्षेत्र आणि आकार आहे. या ठिकाणी भोगवटादार किंवा भोगवट्याच्या संदर्भातली माहिती आहे. हे जे कंसात दिसत आहेत हे फेरफार आहेत. इतर या ठिकाणी जे इतर हक्क दिसतात, उजव्या बाजूला जो रिकामा कॉलम आहे त्यामध्ये इतर हक्क आणि सीमाचिन्ह असे दिसतात. आणि त्याच्या खाली हा जो संपूर्ण आहे याला गाव नमुना 6 म्हणतात. आणि हे गावातल्या अधिकार अभिलेखाची नोंदवही असं म्हणतात. त्याच्या खाली जर आपण पाहिलं तर गावामध्ये प्रत्येक सर्वे नंबरमध्ये प्रत्येक हंगामामध्ये कोणती पिकं घेतली जातात, ती जलसिंचित असतात का अजलसिंचित असतात, त्याचं क्षेत्र किती असतं, या सर्व नोंदी ज्या ठिकाणी ठेवल्या जातात त्याला गाव नमुना 12 असं म्हणतात. वरती 7 आणि खाली 12 म्हणजे वरती जमिनीचं क्षेत्र, भोगवटा करणाऱ्याचं नाव, त्यावरचे इतर हक्क, त्यावरचे इतर जे काही सीमाचिन्ह आहेत ते, आणि त्याच्या खाली पिकांच्या नोंदी, आणि याला एकत्रित कंबाईन असा उतारा म्हणतात. या दोन
गाव नमुन्यांचा जो एकत्रित नमुना केला जातो त्याला आपण म्हणतो 7/12. मराठीत त्याला अधिकार अभिलेख, इंग्रजीत त्याला रेकॉर्ड ऑफ राईट्स असं म्हटलं जातं. तेव्हा हा अत्यंत महत्त्वाचा असा दस्त आहे. आता यातील प्रत्येक रकान्याचा अर्थ आपल्याला समजून घेतला पाहिजे. आपण जो मथळा पाहिला 7/12चा सुरुवातीचा जो भाग पाहिला त्यामध्ये पहिलं लिहिलेलं आहे गावाचं नाव, तालुक्याचं नाव आणि पुढे लिहिलेलं आहे त्या जमिनीचं स्थानिक नाव. सगळ्यात महत्त्वाचं आहे गावाचं नाव. आपण ज्या गावातली जमीन आहे त्या गावाचं नाव लिहितो, ज्या तालुक्यात ती जमीन आहे त्या तालुक्याचं नाव लिहितो आणि त्या गावामध्ये जमिनीला स्थानिक नावं दिलेली असतात. कधी म्हणतात भटाचा नंबर, कधी म्हणतात पांढरी, कधी म्हणतात काळेई, कधी म्हणतात अमराई. त्या त्या गावात त्या त्या जमिनीला स्थानिक नाव दिलेलं असतं आणि स्थानिक नावाने ओळखलं जातं. ते स्थानिक नाव एका बाजूला लिहिलेलं असतं. वरतीच त्या ठिकाणी खाते नंबर देखील लिहिलेला जातो. म्हणजे एका गावामध्ये एका व्यक्तीच्या जितक्या जमिनी असतील त्या एकाच रजिस्टरमध्ये नोंदल्या जातात. म्हणजे त्याच्याकडून जो महसूल वसूल करायचा आहे तो किती वसूल करायचा आहे ते कळू शकतं. आणि यासाठी त्या गावातल्या एका माणसाच्या सर्व जमिनीचं एकत्रित ज्याला म्हणतो त्याला खातं असं म्हणतात आणि त्याला म्हणतात आठी. असे हे 4 बाबी आपल्याला वरती दिसतात. एक आहे गावाचं नाव, दुसरं आहे तालुका, तिसरं आहे स्थानिक नाव आणि खाते नंबर. या मथळ्याच्या वरच्या बाजूला आपल्याला दिसतात. त्यानंतर दिसतं आपल्याला भूमापन क्रमांक, त्याच्या खाली असतो उपविभाग क्रमांक. म्हणजे त्या गावात जी जमीन आहे त्या जमिनीला सर्वे नंबर असेल किंवा गट नंबर असेल किंवा खसरा नंबर असेल, तिन्हीचा अर्थ एकच आहे. निरनिराळ्या गावांमध्ये पूर्वी त्याला सर्वे नंबर होते, आता त्याचे गट झाले. तुकडेबंदी जेव्हा एकत्रीकरणाची योजना झाली तेव्हा, आणि काही ठिकाणी उत्तर भारतामध्ये मध्य प्रदेशमध्ये त्याला खासरा असं देखील म्हणतात. आणि जो पोठिस्सा असतो त्याला उपविभाग मराठीतून म्हणतो, त्याला पोठिस्सा किंवा सब डिव्हिजन नंबर असं देखील म्हटलं जातं. तेव्हा हे 2 क्रमांक आपल्याला डाव्या बाजूला कोपऱ्यामध्ये वरच्या मथळ्याच्या भागात दिसतात. त्याच्यानंतर तिसरा कॉलम जो आहे तो आहे भूधारणा पद्धत. म्हणजे जमीन कोणत्या पद्धतीने कोणत्या स्वरूपामध्ये या खातेदाराने धारण केलेली आहे किंवा या भोगवटादाराने धारण केलेली आहे ते आपल्याला दिसतं. त्यामध्ये असतं भोगवटादार 1. भोगवटादार 1 अशी जमीन असते की जी सरकारची कोणतीही परवानगी न घेता किंवा कोणतेही निर्बंध, कोणत्याही अटी शर्ती नसतात, जी भूमिस्वामीच्या हक्काने किंवा ज्याला आपण खालसा जमीन म्हणतो अशा पद्धतीने ही जमीन वापरली जाते. म्हणजे ज्या जमिनीच्या हस्तांतरावरती कोणतेही निर्बंध नसतात आणि जी जमीन स्वतःच्या स्वेच्छेप्रमाणे त्याचा उपभोग घेता येतो, हस्तांतर करता येतं किंवा त्याचा वापर करता येतो, अशा जमिनीला भोगवटादार वर्ग 1 असं म्हणतात. ज्या जमिनी निरनिराळ्या टेन्युअरच्या जमिनी असतात किंवा शासनानं दिलेल्या जमिनी असतात, अशा जमिनींच्या हस्तांतरणावरती सरकारचे काही निर्बंध असतात, त्याला म्हणतात भोगवटादार वर्ग 2. उदाहरणार्थ पूर्वी फॉरेस्टचे वाटप झालं असं म्हणायचे किंवा सरकारी जमिनी भूमिहीन व्यक्तींना दिल्या, अशा वेळेस त्या त्यांच्या उपजीविकेसाठी दिल्यात आणि शेती करण्यासाठीच दिल्यात. म्हणून शेतीशिवाय इतर कारणासाठी वापरायचं असेल किंवा त्याचं हस्तांतर करायचं असेल तर शासनाची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल आणि म्हणून त्यालाच भोगवटादार वर्ग 2, त्यालाच म्हणतात निर्बंधित सत्ता प्रकार, त्यालाच म्हणतात नवी शर्त, अशा प्रतिबंधित सत्ता प्रकार, असे निरनिराळे शब्द त्या ठिकाणी निरनिराळ्या भागामध्ये वापरले जातात. हा आहे भोगवटादार वर्ग 2. यामध्ये शासनानं वाटप केलेली जमीन असते. यामध्ये सिलिंगमध्ये ज्या एकत्रित केलेल्या जमीनदाराच्या जमिनी काढून घेतल्या होत्या त्यांचं वाटप केल्यानंतर दिलेल्या जमिनी, पुनर्वसनामध्ये दिलेल्या जमिनी, तसेच वतनाच्या ज्या जमिनी होत्या रिग्रँट केल्यानंतर ज्या जमिनी दिल्या गेल्या त्याला देखील वर्ग 2 लावलं. कुळ कायद्याच्या जमिनी जेव्हा विकत घेतल्या आणि विकत घेतल्यानंतर त्यांच्यावरती काही निर्बंध होते त्यांना देखील वर्ग 2 मध्ये टाकलं. तेव्हा अशा पद्धतीने ज्या ज्या जमिनींवरती निर्बंध असतील आणि शासन त्याच्या हस्तांतराला परवानगी देतं अशा ज्या जमिनी असतात त्याला भोगवटादार वर्ग 2 असं म्हणतात. तिसरा आहे सरकार. म्हणजे ज्या जमिनीची मालकी ही शासनाची असते अशा सर्व जमिनीच्या भोगवटादार सदरी शासन असं लिहिलेलं असतं. तिसरा आहे सरकारी पट्टेदार. म्हणजे जी जमीन 10 वर्षासाठी, 5 वर्षासाठी, 30 वर्षासाठी किंवा 90 वर्षासाठी, कधी कधी 99 वर्षासाठी पट्ट्यानं दिलेली असते. त्यासाठी प्रत्येक वर्षी त्यांना काहीतरी भाडे पट्टा म्हणजे भाड्याची रक्कम शासनाकडे जमा करावी लागते. त्यासाठी अटी आणि शर्ती असतात.
अशा जमिनीला सरकारी पट्टेदार असं म्हणतात. म्हणजे साधारण प्रामुख्यानं 3 प्रकार आहेत. भोगवटादार वर्ग 1, भोगवटादार वर्ग 2, सरकार किंवा सरकारी पट्टेदार. असं आपल्याला सातबाराच्या ह्या भूधारणा पद्धतीमध्ये किंवा त्याचं भूधारणाचं स्वरूप काय त्यामध्ये दिसेल. अनेक ठिकाणी तुम्हाला असं आढळून येईल की सातबाराच्या तिथे लिहिलेले देवस्थान इनाम आणि काही ठिकाणी देवस्थान इनाम अजूनही महाराष्ट्रामध्ये अबॉलिश झालेले नाही आहेत किंवा निरसित झालेले नाही आहेत. त्यामुळं देवस्थान इनामच्या जमिनीच्या बाबतीत देखील अनेक ठिकाणी भोगवटादार या सदरामध्ये किंवा भूधारणा पद्धतीच्या सदरामध्ये देवस्थान इनाम असं लिहिलं जातं आणि पटकन त्या जमिनीची ओळख ही देवस्थानची जमीन आहे आणि मग हिच्यावरती काही निर्बंध असतील हे वाचकाला ताबडतोब कळतं. तेव्हा या पद्धतीने प्रथम आपण गावाचं नाव वाचावं, तालुक्याचं नाव वाचावं, खातेदार नंबर वाचावा, स्थानिक त्याचं जे काही नाव असेल ते वाचून घ्यावं. मग या जमिनीचा सर्व्हे नंबर किंवा भूमापन क्रमांक काय आहे, त्याचा उपभोग काय आहे, भूधारणेची पद्धत कोणती आहे आणि जेव्हा कधी विकत घ्यायची असेल, विकायची असेल तेव्हा ह्या 3 गोष्टी फार मॅटर करतात. वर्ग 1ची असेल तर कुणाच्या परवानगीशिवाय कुणाचीही परवानगी न घेता विकता येते, येणे करता येते, वाटप करता येते, त्याला काही कुणाची परवानगीची गरज नाही. वर्ग 2ची असेल तर इन्व्हेस्टमेंट करताना खूप वेळा काळजी घेतली पाहिजे, 10 टाइम्स विचार केला पाहिजे, त्याच्यासाठी माहितगाराचं किंवा विधी सल्लागाराची सल्ला घेतला पाहिजे आणि या हस्तांतरावरती काय बंधनं आहेत, निर्बंध आहेत हे आपण समजावून घेतलं पाहिजे. सरकारची जमीन तर सरकारची जमीन कुणालाही त्यामध्ये म्हणजे उपभोग घेता येत नाही, भोगवटा करता येत नाही. सरकारी पट्टेदाराला शासनाने ठरवून दिलेल्या अटी आणि शर्तीचा अधीन राहूनच त्याचा वापर करता येतो आणि देवस्थान जमिनीच्या बाबतीत ती देवस्थान जमीन ज्या वहिवाटदाराकडे आहे किंवा मग इतर ज्या कोणी व्यक्ती अधिकृत असतील त्यांच्याकडे आहे, त्यांना ती कोणत्याही परिस्थितीत हस्तांतरित करता येत नाही असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. शेतीचं स्थानिक नाव आणि खाते नंबर या दोन्ही बाबी आपण पाहिल्यात. तेव्हा सुरुवातीचा जो मथळ्याचा भाग आहे हे आपण पहा. त्यानंतर आहे क्षेत्रविषयक माहिती. क्षेत्राचं एकक शेतजमिनीच्या बाबतीत हेक्टर असं लिहिलं जात होतं. पूर्वी ते चौरस मीटरमध्ये होतं, गुंठ्यांमध्ये होतं, आता हेक्टरमध्ये आहे. सर्व शेतजमिनीचं मोजण्याचं जे एकक आहे हे हेक्टर आणि आरमध्ये आहे आणि अकृषिक जमिनी असतील तर चौरस मीटरमध्ये आहे. तेव्हा लक्षात ठेवा, चौरस मीटरमध्ये येण्याची जमीन मोजली जाते आणि हेक्टर आणि आरमध्ये शेतजमीन मोजली जाते. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सातबारावर देखील डाव्या बाजूला जे क्षेत्राचं एक आपल्याला चौकोन दिसेल आणि त्याच्या खाली एकाखाली एक माहिती दिली आहे. त्यामध्ये एकूण लागवडी योग्य क्षेत्र किती आहे, तेव्हा मूळ जमाबंदी जेव्हा 1930 साली किंवा त्याच्या आधीपासून सुरू झाली आणि जी जमाबंदी झाली त्याच्यानंतर आतापर्यंत पुन्हा जमाबंदी झालेली नाही आहे, त्यावेळेस जे लागवडीखालचं क्षेत्र दिसलं ते लागवडीखालचं क्षेत्र प्रत्येक गावाच्या गाव नमुना 1 मध्ये लिहिलेलं आहे. तेच प्रत्येक सातबारावरती लिहिलेलं आहे आणि सर्व सातबारांची नोंद त्या गाव नमुना 1 मध्ये केलेली आहे. म्हणून लागण करण्यायोग्य ज्या जमिनी होत्या त्याला लागवड योग्य क्षेत्र, म्हणून त्या प्रत्येक सातबारामध्ये लागवड योग्य क्षेत्र त्यावेळेचं किती लिहिलेलं आहे ते आपल्याला स्पष्ट दिसतं. त्यावेळी जे लागवडी योग्य क्षेत्र नव्हतं त्याचा पोटखराबा म्हणून उल्लेख केलेला आहे. म्हणजे मूळ जमाबंदीच्या वेळी ज्या ठिकाणी लागवड करणे शक्य नव्हतं त्याला पोटखराबा असं लिहिलेलं आहे. लागवड योग्य क्षेत्राला आकार लावलेला आहे आणि पोटखराबा क्षेत्राला आकार लावलेला नाही. पोटखराबा क्षेत्रामध्ये अलीकडंच दुरुस्ती झालेली आहे, कारण जसं ग्रीन रिव्होल्यूशन झाली, हरित क्रांती झाली, तेव्हा अनेक खडकाच्या जमिनी देखील आता लागवडीखाली आल्या, तिथं फलोद्यानं झाली आणि आता अनेक ठिकाणी आपल्याला दिसतंय की वर म्हणजे पूर्वीच्या काळात खडक होता, तिथे हळूहळू मुरुम झाला, मुरुमाच्या वरती माती टाकली गेली आणि आता सुंदरसं जमीन तयार झाली. तेव्हा त्याच्यामध्ये 2 भाग पाडले पोटखराबामध्ये, पोटखराबा वर्ग अ आणि पोटखराबा वर्ग ब. म्हणजे लागवडीसाठी पूर्णतः अयोग्य असलेल्या ज्या जमिनी सपाटीकरण, भराव टाकून जलसिंचनाच्या सोयी करून लागवडी योग्य करण्यात आल्या, डोंगराळ होत्या, खडकाळ होत्या, पण आता ते क्षेत्र लागवडीखाली आलं, त्याला अ म्हणतात आणि त्यासाठी हल्ली त्याच्यावरती आकारणी करता येईल आणि त्याच्यात लागवड करता येईल असं साधारण शासनानं नियम केलेला आहे. ब मात्र विशिष्ट प्रयोजनासाठी राखून ठेवलेल्या जमिनी की ज्या लागवडीसाठी उपलब्धच नाही आहेत. उदाहरणार्थ सार्वजनिक रस्ते, जमिनीच्या शेजारचा सार्वजनिक रस्ता आहे त्यात गेलेली जमीन असेल, त्याच्या बाजूनी जे पडलेला रस्ता असेल, जलप्रवाह खालच्या जमिनी, कालव्या खालच्या जमिनी, तलावाखालच्या जमिनी, स्मशानभूमीच्या खालच्या जमिनी, कोंडवाडा, बारव असे जे काही खडकाळ शिवाय खडकाळ क्षेत्र की ज्या ठिकाणी कितीही सपाटीकरण केलं तरी देखील येऊ शकणार नाही असं आहे ते पोटखराबा वर्ग ब आणि याला देखील आकार लावला जात नाही. म्हणजे लागवडी योग्य क्षेत्राला आकार लावला जातो,
जे क्षेत्र पोटखराबा असतं, पण पोटखराबा अ मध्ये त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं, त्याच्यावरती आता आकारणी केली जाऊ शकते आणि त्याच्यात पिकं देखील घेता येऊ शकतात. आणि त्याला भूसंपादनाचा देखील मोबदला आता 100% दिला जाऊ शकतो, असं साधारण त्या ठिकाणी दिसून येतं. आता आपण मथळा पाहिला, एकक पाहिलं आणि त्याच्यानंतर जमिनीचं क्षेत्र पाहिलं, लागवडी योग्य पाहिलं, पोटखराबा पाहिलं. याच्यावरचा जो आकार आहे, आकारणी म्हणजे शेतीसाठी जी काही शेतपट्टी म्हणतो आपण, शेतसारा म्हणतो, त्यालाच कृषिक कर असं म्हणतात. म्हणजेच शेत जमिनीचा शासनास देय असलेला जमीन महसूल, याला लँड रेव्हेन्यू असं म्हणतात. आणि तो देण्यास जबाबदार कोण असतो? एक तर मालक असतो किंवा जो कोणी भोगवटा करत असेल तो भोगवटा करणारा असो. आणि कृषी प्रयोजनासाठी जर जमीन वापरली तर जो शेतसारा आहे त्यापेक्षा जास्तीचा सारा लावला जातो, त्याला आपण अकृषिक आकार. आणि याची जी काही असेसमेंट आहे किंवा आकारणी ठरवण्याचं जे काम आहे, आकारणी निर्धारित करण्याचं काम आहे, दर 5 वर्षांनी केलं जातं. तेव्हा जेव्हा जमिनी शेतीसाठी वापरल्या जातात त्याला कृषक कर किंवा जमीन महसूल म्हणतात. आणि जर ती जमीन बिगर शेती प्रयोजनासाठी किंवा अकृषिक प्रयोजनासाठी वापरली त्याला आपण एन ए असं म्हणतो, नॉन ॲग्रिकल्चरल यूज म्हणतो, त्यावेळेस जी आकारणी निश्चित केली जाते त्याला अकृषिक आकारणी असं म्हणतात. त्यालाच एन ए टॅक्स किंवा एन एस एस किंवा एन ए लँड रेव्हेन्यू असं म्हणतात. जुडी किंवा विशेष आकारणी, पूर्वीच्या काळामध्ये इनाम जेव्हा देत होते तेव्हा 2 प्रकारचे इनाम देत होते. एक इनामाचा प्रकार होता सॉईल ग्रँट, म्हणजे जमीन दिलेली आहे पूर्णपणे आणि जमिनीचा उपभोग करणं हा इनामाचा भाग होता. काही वेळा जमीन असायची पण त्यातला फक्त सारा माफ केला जायचा, ज्याला सारा माफी म्हणतो. आणि सारा माफी किंवा त्या महसुलातून जो भाग वगळला जातो किंवा वसूल करायचा नाही असं ठरवलं जातं त्याला जुडी किंवा विशेष आकारणी, यालाच सलामी, जुडी असे शब्द त्या काळात वापरले जात होते. असे आपल्याला साधारण ती नोंद दिसते, पण हल्ली बऱ्याच ठिकाणी त्या नोंदीच्या पुढे रिकामी जागा दिसते, कारण आता तो प्रकार फारसा राहिला नाही. जुन्या जमिनींच्या बाबतीत ज्या पूर्वीच्या गाव नमुना 1 त्याच्या सनदा आणि त्याच्या ॲलिनेशन रजिस्टर यामध्ये ज्या नोंदी आहेत त्या प्रमाण मानून ते व्यवहार केले जातात. त्यानंतर आहे मधला भाग. आता आपण मथळा पाहिला, डाव्या बाजूचा पूर्ण भाग पाहिला की ज्याच्यामध्ये एकक आहे, लागवडी योग्य जमीन आहे, पोटखराबा आहे, आकारणी आहे, जुडी सलामी आहे. हा डाव्या बाजूचा भाग पाहिला. आता आपण मधला भाग पाहतो. त्याच्यात आहे भोगवटादाराचे नाव, म्हणजे ज्या जमिनीचा जो वैध कब्जेदार असेल त्या वैध कब्जेदाराचं नाव. फेरफार म्हणजे काय? त्याच्यानंतर पहा, त्या कब्जेदाराचं नाव आलं की त्याच्या खाली एक असा गोल दिलेला असतो आणि गोलच्या आत काहीतरी आकडा लिहिलेला असतो, म्हणजे 102 लिहिलेला आहे आणि त्या 102च्या बाजूनी गोल केलेला आहे, त्याला एन्सर्कल केलेलं आहे, म्हणजे तिथं त्याला फेरफार म्हणतात. बघा, 7/12वरती सर्व नोंदी जर केल्या तर वाचता येणार नाही, कारण 7/12 एक छोटासा कागद आहे. मात्र तो या जमिनीच्या त्या सर्वे नंबरच्या जमिनीचे जे जे काही व्यवहार झाले असतील त्याचा आरसा आहे. हा आरसा कसा समजायचा? तर जेव्हा कधी व्यवहार होतो त्या व्यवहाराने जी नोंद होते त्या नोंदीच्या खालच्या बाजूला कोपऱ्यात कुठेतरी एक गोल करून त्याच्यामध्ये तो नोंदीचा क्रमांक, म्हणजे यासाठी आणखी एक रजिस्टर आहे. हा 7/12 जसं एक गाव नमुना आहे तसा आणखी एक गाव नमुना आहे, त्याला फेरफाराचं रजिस्टर किंवा फेरफाराची नोंदवही असं म्हणतात, त्यालाच गाव नमुना 6 असं म्हणतात. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून एखादा 7/12 खरंच वाचायचा असेल तर त्या जमिनीवरचे सर्व गोल गोल केलेल्या नंबरचे फेरफार काढायचे आणि ते वाचायचे. म्हणजे हा 7/12 जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासून फेरफार कसे होत गेले ते जर पाहायचं असेल तर 7/12 हा आरसा आहे, त्याच्यावर लिहिलेले सगळे फेरफार आहेत. ते एक 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 फेरफार आपण तलाठी कार्यालयातून किंवा तहसीलदार कार्यालयातून त्याची सर्टिफाईड कॉपी घेतली आणि वाचायला सुरुवात केली की त्याचा इतिहास आपल्याला समजायला लागतो. आणि मग ही जमीन आधी कोणाची होती, मग तिचं पुढे काय झालं, ती कुणाकडे वाटप न गेली का, मग तिला कूळ लागलं का, मग तिची गहाणखत झालं का, मग तिच्यावर कर्ज काढलं होतं का, मग ते फेडलं का, हे सगळ्या गोष्टी आपल्याला त्या फेरफारातनं कळायला लागतात. आणि म्हणून खाली फेरफार लिहिलेले असतात. त्याच्यात हस्तांतराच्या नोंदी असतात, वारसाच्या नोंदींचे फेरफार असतात, कर्जाच्या बोजाच्या नोंदा, इक्राराचे असतात, जप्ती काही झाली असेल त्याच्या संदर्भात असतात. आणि हे सगळे फेरफार गाव नमुना 6 मध्ये लिहिलेले असतात आणि त्याचा फक्त नंबर इथे दिलेला असतो. एकदा पाठीमागं गेलं की ते सर्व फेरफार मिळतात. आता तर अत्यंत महत्त्वाकांक्षी या ई महाभूमीमध्ये हे सर्व फेरफार पर ऑनलाईन मिळणार आहेत. त्यामुळे आता फार फिरावं लागणार नाही. 7/12 पण ऑनलाईन मिळतो, त्याच्यावरचे फेरफार पण ऑनलाईन मिळतात. लवकरच त्याचा नकाशा पण ऑनलाईन मिळेल. म्हणजे या पुढच्या काळामध्ये एव्हरीथिंग विल बी ऑनलाईन, अशा पद्धतीचं हे चाललेलं आहे. तेव्हा आता त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली. पूर्वी फक्त फेरफार दाखवायचा एका खाली,
आणि एकाखाली इतके फेरफार होते, गोल 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 दिसायचं. मात्र आता हा जो सुधारित सातबारा केला त्यामध्ये त्यांनी 3 भाग केलेत. एक चालू फेरफार जो असेल त्या नोंदीच्या संदर्भातला तो त्याच्या खाली असेल. जे प्रलंबित फेरफार आहेत म्हणजे सध्या फेरफार घेतलाय पण अजून मंजूर झालेला नाही आहे असे जे फेरफार आहेत ते एका ठिकाणी लिहिले आहेत, त्यासाठी स्वतंत्र रकाना दिलेला आहे. आणि जर त्या जमिनीवर झालेले आत्तापर्यंतचे जुने फेरफार कोणाला पाहिजे असतील तर ते खाली एका कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिसतील. म्हणजे तुम्ही जुने फेरफार, चालू फेरफार आणि प्रलंबित फेरफार हे सर्व फेरफार झाले की तो सातबारा छानपणे तुम्हाला वाचता येईल. का तर तुम्ही आता वरपासून वाचत आलात आणि एकदा का तो झाला की त्याला आपल्याला अगदी त्याचा इतिहास कळेल. आणि यालाच म्हणतात टायटल सर्च. जेव्हा आपण एखाद्या जमिनीच्या हक्कांची संशोधन करतो किंवा हक्काची माहिती घेतो आणि ही जमीन घेण्यायोग्य आहे की नाही, या जमिनीवरती काही बेकायदेशीर व्यवहार झाले आहेत का, ही जमीन कधी जप्त झाली होती का, या जमिनीत काही वादा आहेत का, हे जर समजायचं असेल तर त्याचे फेरफार सगळे पाहिले पाहिजेत. आणि म्हणून पहा तुम्ही विधिज्ञ मंडळीकडं किंवा वकील मंडळीकडे जेव्हा आपण जातो तेव्हा ते सांगतात की सगळे फेरफार मला आणून दाखवा. मग ते नकाशा पण पाहतात, फेरफार पण पाहतात, नंतर तुमचे खरेदी खतं मागतात आणि हे सगळं वाचल्यानंतर ते त्यांच्या पद्धतीने त्यांच्या कायद्याच्या भाषेमध्ये ते लिहितात की ही जमीन या जमिनीला मार्केटेबल टायटल आहे की नाही, ही फ्री ऑफ एन्कम्बरन्सेस म्हणजे याच्यावर कोणताही बोजा किंवा भार तर नाही ना. आणि हे कोणत्याही सामान्य वाचकाला देखील समजू शकतं. म्हणून म्हणून जमिनीचा व्यवहार करणार असतील तर शेतकरी असतील, शेतकऱ्यांची मुलं असतील, कुणी गुंतवणूकदार असतील, या सर्वांना सातबारा वाचता आला पाहिजे. यापुढच्या काळामध्ये लीगल लिटरसी, ज्याला आपण विधी साक्षरता म्हणतो, आपण कायद्याच्या राज्यात राहतो तेव्हा आपल्याला कायद्याच्या राज्यात जे कायद्याचे डॉक्युमेंट्स आहेत, दस्त आहेत, त्याचं वाचन नक्की करता आलं पाहिजे. म्हणून आपण पाहिलं की सातबारावरती चालू फेरफार मिळतात, प्रलंबित फेरफार मिळतात आणि जुने फेरफार देखील मिळतात. आता आपण उजव्या बाजूला जाऊ. आपण मथळा पाहिला होता, आपण डाव्या बाजूचा भाग पाहिला, आपण आपला मधला जो कब्जेदार सदराचा भाग आहे त्यात जो कोणी कब्जेदार असेल त्याचं नाव येतं. तो मयत झाला तर त्याला असं गोल दोन्ही बाजूनी कंस केला जातो. तिथे एक नोंदीचा जो सातबारा, नोंदीचा जो काही फेरफार आहे तो लिहिला जातो आणि कोणते वारस आलेले आहेत नोंदीमुळे ते लिहिले जातात. जर का वाटप झालं असेल, त्यांनी विकली असेल, त्या प्रत्येकाचा आपल्याला त्या ठिकाणी फेरफार दिसतो आणि त्या फेरफार काढून आपण वाचला की आपल्याला तो सातबारा छानसा वाचता येतो. इतर हक्क, उजव्या बाजूला जो एक मोठा रकाना असतो त्याच्यामध्ये इतर हक्क असतात. मग त्यामध्ये इतर हक्कात कधी कुळाचे हक्क असतात, शिवाय कधी रस्त्याचे हक्क असतात, कधी विहिरीच्या पाण्याचे हक्क असतात, कधी निशाणे आणि दगडाच्या बांधांच्या बाबतीच्या नोंदी असतात, कधी जमिनीची पट्टी थकली काय, जप्ती झाली काय, किंवा काही सीमांची चिन्ह आहेत का, या इतर ज्या गोष्टी असतील ज्या आपण मथळ्यात लिहू शकत नाहीत, ज्या आपण डाव्या बाजूला लिहू शकत नाहीत, ज्या आपण भोगवटादार सदरी लिहू शकत नाहीत, त्या सर्व नोंदी इतर हक्कामध्ये किंवा त्या जमिनीवरच्या इतर भारांच्या रकान्यामध्ये आपण लिहितो. आणि त्यानंतर आहे, आता आपण पाहिला गाव नमुना 6. गाव नमुना 6 मध्ये आपण मथळा पाहिला, तिथं गावाचं नाव पाहिलं, तालुका पाहिला, स्थानिक नाव पाहिलं त्या जमिनीचं, नंतर आपण खाते नंबर पाहिला, मग जमिनीचा भोगवटादाराचा त्याचा भूमापन क्रमांक पाहिला, उपविभाग झाला असेल त्याचा उपविभागाचा क्रमांक पाहिला, नंतर भूधारणा पद्धती आपण वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3, सरकार किंवा सरकारी पट्टेदार किंवा देवस्थान हे पाहिलं, नंतर लागवडीखालची जमीन आपण पोटखराबा पाहिला, पोटखराब्याचा अ आणि पोटखराब्याचा ब पाहिला, मग आकार पाहिला, कृषिक आकार आणि शेतीचा आकार हे दोन्ही पाहिले, आणि मग भोगवटादार सदर पाहिलं. आता आपण इतर हक्क पाहिल्यानंतर हा नमुना 7 संपला. नमुना 7 हा हक्कांचा आहे, नमुना 7 हा अधिकारांचा आहे, त्याला अधिकार अभिलेख असं म्हणतात. आणि त्याच्या खाली जो नमुना जोडलेला आहे त्याला म्हणतात गाव नमुना 12. फक्त दोन्ही एकत्र केल्यामुळे आपल्याला या ठिकाणी 7 आणि 12 म्हणून 7/12 असं म्हणतो. तेव्हा त्याच्या हंगामाची नोंद केली असते, म्हणजे खरीप हंगाम जून ते सप्टेंबर, रब्बी हंगाम ऑक्टोबर ते जानेवारी, आणि अनेक वेळा उन्हाळी पिकं घेतात लोक, त्याला आपण फेब्रुवारी ते मे अशा पद्धतीने दर वर्षाच्या नोंदी त्या हंगामामध्ये प्रत्येक पीक कोणतं घेतलं आहे त्याचं या ठिकाणी लिहिलं जातं. मिश्र पीक किंवा घटक पीक, एकाच क्षेत्रावर एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिके घेतली जातात, त्याला दुबार वगैरे म्हणतात, पिकं घेतली जातात किंवा मिश्र पिकं देखील घेतली जातात, त्याला मिश्र पीक असं म्हणतात. व त्यातील प्रत्येक पिकाला घटक पीक असं म्हणतात. म्हणजे एकाच वेळी 2 पिकं पेरणं किंवा एकाच वेळी 3 पिकं असणं आणि नंतर एक पीक काढून दुसरं पीक पुन्हा त्याच जमिनीत लावणं, त्याला दुबार. तर अशा पद्धतीचे जे पिकं आहेत ह्या सगळ्यांच्या नोंदी करायच्या असतील त्या केल्या जातात. आणि सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी काही पूर्वी असं लिहायचं की पिकाचं प्रत्यक्षात नाव लिहित होते, इथे ज्वारी केली, इथे बाजरी केली, इथे गहू केला,
पण आता शेती विभागानं किंवा कृषी विभागानं प्रत्येक पिकाला विशिष्ट कोड दिलेला आहे आणि त्या कोड नंबर लिहिला तरी देखील त्या यादी पाहिली की आपल्याला त्या कोणतं पीक आहे आणि किती क्षेत्रावरती केलं होतं असं लिहितात. पुष्कळदा त्या ठिकाणच्या सोयीप्रमाणे नोंदी केल्या जातात. त्यासाठीच्या स्टँडर्ड इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. निर्भीड पीक म्हणजे एका क्षेत्रावर एका वेळी एकच पीक जर घेतलं त्याला निर्भीड पीक असं म्हणतात आणि त्याच्या देखील नोंदी केल्या जातात. यामध्ये देखील दोन प्रकार आहेत, जलसिंचित की अजलसिंचित. आणि जलसिंचित असेल तर जलसिंचनाचं साधन कोणतं आहे, मग विहीर आहे, कॅनॉल आहे की तुमची ट्यूबवेल आहे का कुठून पाईपलाईननी पाणी आणलेलं आहे, हे सगळे जलसिंचितमध्ये लिहावं लागेल. अजलसिंचित म्हणजे आपण त्याला जिरायत असं म्हणतो. जी पिके पावसाच्या पाण्यावर घेतली जातात त्याला जिरायत पिकं किंवा अजलसिंचित म्हणतात. आणि ज्यासाठी बाह्य पुरवठा केला जातो, निर्णय ठिकाणून पाईपलाईन आणली जाते किंवा तिथेच बोर मारला जातो किंवा तिथे विहीर खोदली जाते किंवा कालव्याचं पाणी घेतलं जातं, त्याला जलसिंचित असं म्हणतात आणि त्यासाठीच्या नोंदी त्याच्यात लिहिल्या जातात. आणि जलसिंचनाची जी साधनं आहेत त्याच्या देखील नोंदी स्वतंत्रपणे केल्या जातात. लागवडीखाली नसलेली जमीन जी आपण पोटखराबा पाहिली त्यात काही पिकं येत नाहीत, त्याच्यामुळे त्याची नोंद तशीच केली जाते. आणि जलसिंचनाचं साधन कोणतं आहे, कोणत्या साधनातून पाणी पुरवठा केला जातो, असं त्या ठिकाणी त्याची नोंद केली जाते, हे आपल्याला याच्यात दिसतं. मात्र या ठिकाणी पीक करणाराचं नाव किंवा प्रत्यक्ष पीक कोणी केलं, प्रत्यक्ष पीक कोणी घेतलं याचं नाव मात्र इथं लिहिलं जात नाही. त्यासाठी 7अ नावाचा एक स्वतंत्र नमुना, 7ब नावाचा एक नमुना गावावरती ठेवला जातो, त्याच्यामध्ये त्याच्या नोंदी केल्या जातात. आणि जर शेतकरी म्हणजे भोगवटादाराव्यतिरिक्त इतर कोणी घेतलं असेल तर त्यासाठीची देखील प्रक्रिया एक 7ब मध्ये नोंद करून तहसीलदाराकडे पाठवणं, त्याला 14 नंबरचा फॉर्म म्हणतात. नंतर त्याची चौकशी करणं आणि खात्री करणं आणि वैधरित्या त्यांनी पिकं घेतली होती की नाही याची खात्री करून. मात्र पूर्वीच्या 7/12मध्ये आपल्याला असं दिसायचं की प्रत्यक्षात पीक कोणी घेतलेलं आहे. आता 7/12मध्ये तो रकानाच नाही आहे. त्यामुळं आपण 7 आणि 12 वाचताना हे एकदा सर्व समजावून घेतलं की 7/12 समजायला फार सोपा जाईल. हा अत्यंत महत्त्वाचा दस्त आहे. आणि खेड्यामध्ये आपला खेड्यांचा देश आहे, 70% पॉप्युलेशन आपलं शेतीवरती अवलंबून आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक माणसाला, प्रत्येक शेतकऱ्याला 7/12 वाचता आला पाहिजे. दरवर्षी 7/12 अद्ययावत झाला पाहिजे. पिकांच्या नोंदी व्यवस्थित झाल्या आहेत की नाही ते पाहिलं पाहिजे. या पिकांच्या नोंदी यासाठी जेव्हा कधी आपत्ती येते, नैसर्गिक आपत्ती येते, नुकसान झाल्यानंतर जी काही नुकसान भरपाई दिली जाते या पिकांच्या नोंदीच्या आधारावरती ती दिली जाते. म्हणून त्या नोंदी रास्तपणे आणि वास्तव असतील याची काळजी प्रत्येकानं घेतली पाहिजे. अशा पद्धतीने जर का काळजी घेतली तर 7/12 समजायला फार सोपं जाईल. मला असं वाटतं की हा 7/12 वाचायचा कसा हे आपल्याला समजलं असेल. जर आपल्याला ते आवडलं असेल तर आपण नक्की याला लाईक करा. आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना देखील सबस्क्राईब करायला सांगा. त्यांना देखील फॉरवर्ड करा, पाहायला लावा. आपल्याला 7/12 जर पाहायचा असेल तर मी यापूर्वी देखील आपल्याला सांगितलं आहे की जे संकेतस्थळ आहे http://mahabhumi.gov.in या ठिकाणी तुम्हाला विना स्वाक्षरीत 7/12 मोफतपणे प्रिंट करून घेता येतो, पाहता येतो. आणि डिजिटल स्वाक्षरीत 7/12 पाहिजे असेल तर त्याची जी काही किंमत असेल ती ऑनलाईन भरून तुम्हाला ती उपलब्ध करून घेता येते. विना स्वाक्षरीत 7/12 जो मिळतो तो साधारण अशा पद्धतीचा असतो. त्यामध्ये स्वाक्षरी दिसत नाही आहे खाली. हा फॉर व्ह्यू ओनली अशी त्याच्यावरती नोंद असते. आणि जर तुम्हाला स्वाक्षरीत पाहिजे असेल तर स्वाक्षरीत देखील डिजिटल स्वाक्षरी या ठिकाणी हे पहा डाव्या बाजूला इथे दिसते आहे ती डिजिटल स्वाक्षरी त्यांनी केलेली आहे. आणि अशी डिजिटल स्वाक्षरीत 7/12 देखील आपल्याला मिळू शकतो. तेव्हा अशा पद्धतीनं 7/12 मिळवणं, फेरफार मिळवणं, नकाशे मिळवणं या पुढच्या काळामध्ये अत्यंत सोपं होणार आहे. म्हणून सततपणे आपण जमाबंदी संचालकाची जी संकेतस्थळ आहे महाभूमीचं ते आपण सततपणे भेट दिली पाहिजे. याच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी त्या वाचल्या पाहिजेत आणि हळूहळू 7/12 वाचणं हे समजून घेतलं पाहिजे. मला असं वाटतं की हा भाग आपल्याला समजला असेल. आपल्याला जर का समजलं असेल तर आपण जरूर त्याला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. उजव्या बाजूला जे बेलचं बटन आहे त्यावरती आपण क्लिक करा. म्हणजे यापुढे जे काही माहितीपूर्ण असे व्हिडिओ प्रसारित केले जातील त्याची आपल्याला नोटिफिकेशन मिळत राहील. तेव्हा यापुढे तुम्हाला मिळकत पत्रिका पाहायची असेल तर त्याचं संकेतस्थळ कोणतं आहे, मुंबई शहरासाठी स्थळ कोणतं आहे, मुंबईशिवाय बाहेर उर्वरित महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रासाठी कोणते आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे. आणि या व्हिडिओच्या खाली जर आपण इथं कोपऱ्यामध्ये इथं क्लिक केलं तर तुम्हाला खालच्या बाजूला डिस्क्रिप्शन दिसेल. डिस्क्रिप्शनमध्ये देखील आम्ही हे संकेतस्थळ दिलेले आहेत. आपण जरूर पहा, भेट द्या आणि 7/12 वाचण्याची जी काही कला आहे आपणही समजून घ्या.
आणि इतरांना देखील सांगा, म्हणजे खऱ्या अर्थानं ज्याला आपण विधी साक्षरता म्हणतो ती साक्षरता होऊ शकेल. आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.